मी वॉशरूमला जाऊ का, याला इंग्लिशमध्ये कसं म्हणणार? कॅन आय गो टू द वॉशरूम, मे आय गो टू द वॉशरूम, की शॅल आय गो टू द वॉशरूम? झालात ना कन्फ्यूज? आणि होणं साहजिक पण आहे, कारण की हे तीनही शब्द खरंच खूप कन्फ्युजिंग आहेत. बरेच लोक याच्यात गोंधळतात. हा आपल्या एका सबस्क्रायबरचा प्रश्न आहे की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मे आय, कॅन आय अँड शॅल आय. तर गाईज, तुम्हाला पण असे काही प्रश्न असतील, कन्फ्युजन असेल, तर मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगत जा, जेणेकरून मी त्या पर्टिक्युलर टॉपिकवर व्हिडिओ घेऊन यायचा नक्कीच प्रयत्न करेन. तर चला, जास्त वेळ वाया न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल सिम्पली इंग्लिश विथ प्रियांका, जिथे इंग्लिश आपण अगदी सोप्या पद्धतीने शिकत असतो. तर गाईज, या तीनही शब्दांचा वापर प्रश्न विचारण्यासाठी केला जातो, पण यांच्यामध्ये नेमका काय फरक आहे आता आपण बघणार आहोत. तर आपला पहिला शब्द आहे मे आय. तर मे आयचा वापर परमिशन किंवा परवानगी घेण्यासाठी केला जातो. वी यूज मे फॉर परमिशन. सपोज मला असं म्हणायचं आहे की मी वॉशरूमला जाऊ का, तर याचं ट्रान्सलेशन होईल मे आय गो टू द वॉशरूम, मे आय गो टू द वॉशरूम. दुसरं उदाहरण बघूया. मला असं म्हणायचं आहे की मी तुमचा पेन घेऊ का, तर याचं ट्रान्सलेशन होईल मे आय बॉरो युअर पेन, मे आय बॉरो युअर पेन. आणि तिसरं उदाहरण म्हणजे मी तुमच्यासोबत जेवू का, याचं ट्रान्सलेशन होईल मे आय जॉईन यू फॉर लंच, मे आय जॉईन यू फॉर लंच. बघितलं गाईज, आपण या तीनही उदाहरणांमध्ये परमिशन मागितली आहे, परवानगी घेतली आहे. पुढचा शब्द आहे कॅन आय. तर कॅन आयचा वापर आपण आपली शारीरिक आणि मानसिक क्षमता चेक करण्यासाठी जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा आपण कॅनचा वापर करतो. इथे आपण परवानगी कमी पण आपली क्षमता जास्त चेक करत असतो. चला काही उदाहरणं बघूया. एक्झाम्पल नंबर 1, तू हा गणिताचा प्रॉब्लेम सोडवू शकतोस का? कॅन यू सॉल्व धिस मॅथ्स प्रॉब्लेम? एक्झाम्पल नंबर 2, मी हा जड बॉक्स उचलू शकते का? कॅन आय लिफ्ट दिस हेवी बॉक्स? एक्झाम्पल नंबर 3, आपण सकाळी लवकर उठू शकतो का? कॅन वी वेकअप अर्ली इन द मॉर्निंग? तर काहीच बघितलं, आपण इथे आपली फिजिकल आणि मेंटल क्षमता चेक केली. वी चेक्ड हिअर आर फिजिकल अँड मेंटल अबिलिटी. इथे आपण परमिशन नाही तर आपली क्षमता चेक करण्यासाठी प्रश्न विचारतोय. तर काहीच आपला तिसरा आणि शेवटचा शब्द आहे शाल आय. तर शालायचा वापर आपण ऑफर किंवा प्रस्ताव करण्यासाठी करतो. आपण एक्झाम्पल्स बघूया, जेणेकरून हा टॉपिक आपल्याला समजायला सोपं होईल. तर एक्झाम्पल नंबर 1, आपण कॉफी प्यायला जाऊया का? शाल वी गो फॉर कॉफी? एक्झाम्पल नंबर 2, मी तुमच्या कामात मदत करू का? शाल आय हेल्प यू विथ युअर वर्क? आणि एक्झाम्पल नंबर 3, मी तुम्हाला स्टेशनला घ्यायला येऊ का? शाल आय कम टू पिक यू अप फ्रॉम द स्टेशन? तर गाईज, हा होता कॅन आय, मे आय आणि शाल आय मधला फरक. आय होप की तुमचं कन्फ्युजन दूर झालं असेल. तर गाईज, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड कीप लर्निंग.